नमस्कार सर्वांना. अ, आपण आता कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025चा पेपरचं एक्सप्लेनेशन आता पाहूया. ओके, तर ग्रुप बी प्री 2025चे एक्सप्लेनेशन आपले पाहून झालेलं आहे. तर आता आपण सीचा बघूया पेपर. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही असं विचारलेला आहे. हा सिंपल आहे प्रश्न, तुम्हाला मी सांगत जाईल. आता मागच्या पेपरमध्ये जसं सांगितलं की कुठले इझी आहेत, मॉडरेट आहेत किंवा कुठले डिफिकल्ट आहेत, हे सर्व सांगत जाईल. आणि कोणत्या रेफरन्स बुक मधून किंवा स्टेट बोर्ड मधून हे प्रश्न कव्हर होतात हे पण तुम्हाला सगळं सर्व मी सांगत जाईल. आणि हा प्रश्न बघा खूप सिंपल आहे. आता असे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली पुस्तकात नाही सापड, पण थोडंफार लॉजिक असेल किंवा थोडंफार तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेजवर तुम्ही ते सोडवले पाहिजे. आता याचा आन्सर आहे वायू प्रदूषण. आता याचं का, तर याचं कारण पण मी थोडक्यात दिलेलं आहे बघा. जलविद्युत केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला जातो हे सर्वांना माहिती आहे. ओके, आणि यामध्ये कोणतेही इंधन जसे की कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे जाळले जात नसल्यामुळे धूर किंवा विषारू वायू वातावरणात हे सोडले जात नाहीत. ओके, त्यामुळे वायू प्रदूषण हा जलविद्युत केंद्राचा दुष्परिणाम नाही. ओके, म्हणून आन्सर याचं फर्स्ट येतं. आणि बाकीचे 3 जे ऑप्शन जे आपण दिलेले आहेत आयोगाने, तर त्याचा विचार आपण करू. जसं की जमिनीची धूप असेल. आता धरण बांधलं किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होऊ शकतं, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही जिओग्राफीमध्ये देखील याचं वाचलं असाल. नैसर्गिक प्रवाह बाधित होणे. नदीवर समजा धरण बांधला तर त्याचा नैसर्गिक प्रवाह तिचा काय होतो, थांबतो. आणि जलचर यांच्या जीवनात काय होते, बाधा येते. जसे की धरणामुळे मासे किंवा इतर जलचरांच्या हालचालींवर किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर काय होतो, परिणाम होतो. मात्र एक ऑप्शन असा आहे की वायू प्रदूषण याचा जलविद्युत केंद्रात ओके दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, फर्स्ट. आता सेकंड बघा. सेकंड हा फिजिक्स मध्येच जातो प्रश्न. फर्स्ट सुद्धा फिजिक्स मध्येच येतो बघा. एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट म्हणजे एका युनिटचा दर हा 5 रुपये, तर 30 दिवसांसाठी महिन्याचे वीज बिल किती येईल? तर अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. पॅटर्न सेमच आहे. आणि फिजिक्समध्ये असे काही टॉपिक्स आहेत जसे की साऊंड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे. या टॉपिकवर आयोग हे एक्झाम्पल्स विचारतो. ओके, त्यामुळे आपल्याला ते परफेक्टच करायचं आहे. सेम केमिस्ट्रीमध्ये पण काही असे टॉपिक्स आहेत की आयोग त्याच टॉपिकवर वारंवार हा प्रश्न विचारतो. समजलं? तर आयोगाचा हा पॅटर्न तुम्हाला जर लक्षात घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचा अनालिसिस व्यवस्थित करायला हवं. ओके, तर आता आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर बघू. बघा, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, तर करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे, तर या चॅप्टरवर हा प्रश्न कव्हर होतो. तुम्हाला माहित असेल की 1 किलो वॅट मल्टिप्लाय 1 आर इक्वल टू 1 युनिट. हे रिलेशन तुम्हाला माहित आहे. हे स्टेट बोर्ड मध्ये पण दिलेलं आहे. ओके, तर लक्षात घ्या, आपल्याला जे वॅट दिलेला आहे 100 वॅट, तर जे आपला फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे, तर ह्यामध्ये हे किलो वॅट मध्ये आपल्याला पाहिजे आहे. बरोबर आहे, किलो वॅट मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, युनिट्स मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. बघा, 100 वॅट म्हणजे किती किलो वॅट, तर 0.1 किलो वॅट. समजलं? 0.1, एक मिनिट, 0.1 किलो वॅट. समजलं? तर इथे पुट करा व्हॅल्यू. 0.1 किलो वॅट मल्टिप्लाय किती तास आहे दररोज, 10 तास, म्हणजे किती झालं सांगा बरं, 1 युनिट. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पुढे काय सांगितले, 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज जर 5 तास चालवले. आता 2 बल्ब सांगितले तर 50 वॅटचे 2 बल्ब. बघा, 50 वॅटचे 2 बल्ब म्हणजे किती झाले, हे 100 वॅट. ओके, मग 100 वॅट म्हणजेच किती, सेम इथे 0.1 किलो वॅट. सेम इथे हे करा, 0.1 किलो वॅट, मात्र दररोज किती तास आहे, 5 तास, म्हणून इथं 5 आर करा. म्हणजे हे किती झालं सांगा बरं, 0.5 युनिट. समजलं? आपण आता युनिट काढून घेतलं. आता हे दोन्ही युनिट्स आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. बघा काय येणार आहे मग, 1.5 युनिट्स. समजलं? टोटल युनिट किती झाले, 1.5. आता हे किती दिवसासाठी सांगा बरं, 30 दिवसासाठी. 30 दिवसासाठी. मग मला सांगा 1.5 मल्टिप्लाय 30 किती झाले, 15 त्रिक 45 आणि हा 0 आणि 0.1 म्हणजे किती झाले, हे 45. किती झाले, 45. 30 दिवसाचे युनिट्स. समजलं? आणि प्रत्येक युनिट
प्रत्येक युनिट म्हणजे प्रति युनिटचा दर हा 5 रुपये आहे. मग 45 युनिटचा दर 5 रुपयानं किती होतो? तर 225 रुपये. असा ऑप्शन कुठे आहे? सेकंड ऑप्शन. समजलं कशा पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे? ओके, सिंपल होता. तुम्ही जर PYQ बघितला असेल, पाठीमागचे जर आयोगाने विचारलेले प्रश्न सोडवला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सुटून जाईल. इझी होता हा. चला नेक्स्ट पाहू. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? आता बीलाच आपण पाहिलेलं होतं. ओके, डिफ्लेक्शन होत नाही. तर आपण तिथं बघितलेलं चार्ट मी दिलेला होता तुम्हाला. तर कुठला आहे ते? गॅमा किरण. तर इथे बघा, हा सिंपल आहे. हाच चार्ट मी मगाशीच तुम्हाला घेतलेला होता. विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांचा जो परिणाम आहे तो अल्फा किरणांना विचलित होतात. बीटाला पण सेम आहे, मात्र गॅमा आहे परिणाम होत नाही. नो इफेक्ट. ओके, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला सिंपल होता. आपल्या नोट्समध्ये हा चार्ट आहे. नेक्स्ट बघा, हा सुद्धा सिंपल आहे. आता केमिस्ट्रीचे प्रश्न स्टार्ट होतात. पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. आता मिश्र धातू आयोग दरवेळी आता रिसेंटचे जे पेपर आपण पाहिलेले आहे, ड्युरा ॲल्युमिनियम असेल, स्टेनलेस स्टील असेल, पितळ असेल, ओके, किंवा ब्रॉन्झ असेल, तर याचे मिश्र धातू जे आहे तर त्याच्यावर प्रश्न आयोग विचारले. त्यातल्या त्यात पितळ आणि ब्रॉन्झ हे सारखं आयोग विचारत आहे. तर पितळ हे कुठल्या याचे मिश्र आहे? तर कॉपर अँड जस्त. लक्षात ठेवा, कॉपर अँड झिंक म्हणजे काय? ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. आणि कॉपर अँड टीन जर म्हटलं तर इथं ब्रॉन्झ येतं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, पितळ या मिश्रणात तांबे व जस्त आयोगाने एकदा काय केलं होतं माहितीये? आता इथे तुम्हाला दिलेलं आहे तांबे आणि जस्त. तर याचे जे सिम्बॉल आहेत बघा याचे, ओके, ही ज्या संज्ञा आहेत, Zn, जस्त म्हणजे काय? Zn, कॉपर Cu. तर या संज्ञा पण तुम्हाला माहित पाहिजे. आयोगाने तसा पण प्रश्न विचारलेला होता. ओके, चला नेक्स्ट बघा, मॅलाकाइट. ओके, हे डॅश डॅश धातूचे मूळ आहे म्हणजे ओर आहे. परत ओर आणि मिनरल्सवर प्रश्न आलेला आहे. मॅलाकाइट हे तांब्याचं आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणाल की नोट्समध्ये नाहीये, पुस्तकात नाहीये, ठीक आहे ना, पण आयोगाने ऑलरेडी तुम्हाला PYQ विचारलेला आहे मॅलाकाइटवर. मी ते आणलेलं आहे. ही इमेज PYQचीच आहे. आपली जी PYQ बॅच मी आता आपल्या ऍप्लिकेशनवर टाकलेली आहे, तर त्या PYQ बॅच 2018 पासून ते 2025 पर्यंत आपण आता घेत आहे. तर हा आय थिंक 17-18चा जो क्वेश्चन पेपर आहे ग्रुप बी चाच आहे. आणि त्यामध्ये आपला कंबाईनचाच पेपर आहे. त्यामध्ये हा जो PYQ आहे त्यामध्ये आयोगाने स्वतःच विचारलेलं होतं बघा, मॅलाचाइट. मॅलाचाइट आहे त्याचा आन्सर CuCO3 म्हणजे फॉर्म्युला विचारलेला होता. आणि यामध्ये काय आहे? हा मेन कॉपर आहे. आणि ते बघा विचारलेला आहे कॉपर. हा आयोगाचाच PYQ आहे. यातून तुमचा हा प्रश्न कव्हर व्हायला पाहिजे होता. जर तुम्ही परफेक्ट व्यवस्थित PYQ केला असेल तर. यालाच म्हणतात अनालिसिस करणे, प्रत्येक ऑप्शनचा अनालिसिस करणे. ओके, कधी तुम्हाला भविष्यात प्रश्न तो म्हणजे रिपीट किंवा हे येऊ शकतो ते सांगता येत नाही. ओके, त्यामुळे नेक्स्ट काय आपण तुम्ही काय करणं? PYQ करणं मस्ट आहे. नेक्स्ट बघा, कॅल्शियम अँड क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. आता कोणता बंध? तर तो आहे आयनिक बंध. तर हा सुद्धा स्टेट बोर्ड मध्ये कव्हर होतो, जे की मी स्टेट बोर्डचे लेक्चर घेतले होते फ्रीमध्ये. तर त्यातल्या ह्या इमेजेस आहेत. ओके, कॅल्शियम क्लोराईड. ओके, तर कोणता आहे? हा आयोनिक. त्यामध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकात, ते आहे NaCl. दुसरा आहे MgCl2, ॲल्युमिनियम क्लोराईड MgCl3. ओके, त्यानंतर हा कॅल्शियम क्लोराईड आहे CaCl2. हे सर्व आयोनिक बॉन्ड. ओके, याचे एक्झाम्पल्स आहेत, हे पुस्तकात दिलेलं आहे. हा सिंपल होता क्वेश्चन, त्यामुळे हा सुटायला पाहिजे होता. चला आता इथून आपले बायोलॉजीचे प्रश्न स्टार्ट होतात. खालीलपैकी कोणत्या झोइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते? आता मी तर म्हणेन हा तुम्ही स्किप करायला हवा, कारण हा ग्रॅज्युएशन लेवलच्या बुकमध्ये याचा रेफरन्स तुम्हाला सापडून जाईल. ओके, त्यामुळे स्किप केला तरी काय हरकत नव्हतं. बघा याचा आन्सर आहे फायलोझॉइड. आता फायलोझॉइड बघा, यामध्ये मी तुम्हाला सर्व ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फायलोझॉइड यांना ब्रॅक्ट्स असे म्हणतात. हे पानासारखे किंवा ढालीसारखे दिसतात. आणि याचं मुख्य जर कार्य म्हटलं तर वसाहतीमधील इतर नाजूक झोइड्सना झाकून ठेवणे आणि त्यांचं संरक्षण करणे हे त्याचं काम आहे. म्हणजे मेन कार्य तेच आहे. ओके, म्हणून तो प्रश्न विचारलाय. आता डॅक्टिलोझॉइड
हे संरक्षणासाठी आणि शिकार पकडण्यासाठी असतात, मात्र त्यांच्यावर आच्छादन नसतं, हे लक्षात ठेवा. आणि ट्रोफोझोआइड जो आहे हे पचन आणि पोषणाचे काम करतात. आणि टेंटॅक्युलोझोआइड हे संवेदना टिपणारे ज्ञानेंद्रियासारखे असतात. समजलं? चारही ऑप्शनचं तुम्हाला दिलेलं आहे. भविष्यात जर प्रश्न परत आला तर हे तुम्ही डिटेल करून ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स परत आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये जे 2 टॉपिक आहेत, ॲनिमल्स आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, हे तुम्ही परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता आणखी एक गोष्ट मला ह्या क्वेश्चनच्या याच्यातून तुम्हाला सांगायची आहे. हा क्वेश्चन पहिला आपण पाहूया. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आता लक्षात घ्या, कांगारू हा सस्तन प्राणी आहे, हे पहिला लक्षात घ्या. आणि आयोग एकदा प्रश्न विचारलेला, खालीलपैकी कोणता प्राणी हा सस्तन प्राण्यांमध्ये गटात मोडतो, असा पण प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये आय थिंक हा कांगारू सुद्धा ऑप्शन होता बरं. त्यामुळे लक्षात घ्या, इथं आपल्याला आणखी एक प्रश्न तयार होतो. आणि का सस्तन प्राणी आहे त्याची कारणे म्हणजे पुढे वैशिष्ट्य दिलेले आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. बघा, ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात आढळतो. आता याचा अभ्यास, या सेंटेन्सचा अभ्यास आपण सायन्समध्ये कधी वाचनात आलेलं नाही. ठीक आहे ना. तुम्हाला सर्वच प्रश्न जे दिलेले आहेत त्याचे 100% नॉलेज असणं हे काय गरजेचं नाही. तुम्ही एलिमिनेशन टेक्निकने पण पोहोचू शकता आन्सर पर्यंत. ते कसं, ते आता ह्या क्वेश्चनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. ठीक आहे, मला माहित नाही स्थलीय आणि शाकाहारी हे पण माहित नाहीये. नेक्स्ट बघा, पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. ठीक आहे, हे पण मला माहित नाही, हे पण माहित नाही. पण शेवटचा ऑप्शनचा बघा, विचार करा. मादीला भ्रूण पिशवी असते आणि तिला मार्सुपियम असे म्हणतात. तर येस, हे बरोबर आहे. ओके, का तर मी जे तुम्हाला नोट्स दिलेले आहेत 11वी स्टेट बोर्ड मधील किंवा 10वी पर्यंतच्या, किंवा तुम्ही देखील ते वाचला असाल, तर त्यामध्ये हा जो ड आहे, ड वाक्य, हे जे ड वाक्य आहे, तर हे स्पष्टपणे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. तर बघा, इथं दिलेलं आहे, काहींकडे अपक्व पिल्लांच्या विकासासाठी विशेष पिशव्या असतात आणि यांना मार्सुपियल्स असे म्हणतात. उदाहरण कांगारू. समजलं? त्यामुळे मला ड ऑप्शन तर परफेक्ट माहित झाला. आणि बघा, ज्या ऑप्शन मध्ये ड आहे ते पहिला चेक करा ना तुम्ही. चारही ऑप्शन मध्ये असा एकच ऑप्शन आहे की त्यामध्ये फक्त ड आहे, तो आहे 4 नंबरचा ऑप्शन. मी डोळे झाकून आन्सर देणार, का मला ड परफेक्ट माहिती आहे. अ ब क यामध्ये मी विचार करणारच नाही. आणि आता तुम्हाला जर अनालिसिस करायचं असेल तर मात्र आता चारही ऑप्शन तुम्ही चेक करायचे. बघा, यामध्ये अ सुद्धा बरोबर आहे, ब बरोबर आहे, मात्र क चूक आहे. क का चूक आहे याचं पण अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. आता ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ प्रदेशात तो आढळतो, हे बरोबर आहे. पण आयोगाला हे अपेक्षित नसते की हे तुम्हाला वाक्य माहीतच पाहिजे. तुम्हाला हे वाक्य माहिती आहे ना 4 नंबरचं, तसं आयोगाने पर्याय पण क्रिएट केलेले आहेत. ओके, आणि आयोगाने पण काय केलेलं आहे बघा, चारही ऑप्शन मध्ये देखील अ हा ऑप्शन जो आहे तो दिलेलाच आहे. म्हणजे याचा अर्थ बरोबर विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ चारही ऑप्शन मध्ये अ दिल्यामुळे अ तर हे परफेक्टच बरोबर आहे. ओके, त्यामुळे तो अ चा विचार सोडून द्या. राहिला ब आणि क. जरी माहित नसेल तर ड ऑप्शन वरून तुम्ही डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचू शकता. ओके, चला नेक्स्ट. घातक सबटर्शियन मलेरिया हा डॅश डॅश मुळे होतो. तर कशामध्ये बघा, प्लाझ्मोडियम सगळ्यांचा सेमच दिलेला आहे, पण कुठला, फॉल्सीपेरम हा पण रिपीट झालेला आहे. तर याचा रेफरन्स बघा, आपल्या नोट्स आहे त्या नोट्स मध्ये दिलेला आहे. घातक मलेरिया हा प्लाझ्मोडियम फॅल्सीपरम या परोपजीवीमुळे होतो, आहे तसं वाक्य दिलेलं आहे, त्यामुळे नोट्स मधून हा कव्हर होतो. नेक्स्ट बघा, शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने करू शकतात. आपण PYQ ला ऑलरेडी विचारून झालेला आहे. ते कुठला, रायझोबियम. फक्त अ येणार आहे यामध्ये. आता हे रेफरन्स मी स्टेट बोर्ड मधून आणलेला आहे. बघा, स्टेट बोर्डचे लेक्चर आपण घेतलेले आहे, त्यामध्ये हे कव्हर झालेलं आहे. मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइट्स तसेच अमायनो आम्ल पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून काय होतात, कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. ओके, आणि याला आपण सहजीवन म्हणतो. आणि रायझोबिया हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा, इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय शेंगा वनस्पतीची होस्ट म्हणून गरज असते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं,
आणि या रायझोबियाने तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळेच डाळी असतील, कडधान्य असतील, प्रथिने हे उत्कृष्ट स्रोत काय होतात ठरतात. तर ही गोष्ट लक्षात आहे, ह्याच्यावरून हा प्रश्न सॉल्व्ह होतो. नेक्स्ट आहे वनस्पतीवरचे जे रोग असतील किंवा प्राण्यांवरचे असतील तर याच्यावर देखील आयोग आता प्रश्न विचारत आहेत. ते एक ठराविक रोग आहेत, विषाणूजन्य असतील, बुरशीजन्य असतील तर ते तुम्ही करायला हवं. ओके, बघा भुईमुगावरील टिक्का रोग हा रिपीट आहे प्रश्न. टिक्का रोग हा कशावर होतो? भुईमुगावर. तर आयोगाने असा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, पण कारक कोणता तो आता या परीक्षेला विचारलेला आहे. ओके, कारक कारक पण महत्वाचे आहे. आता कारकवर देखील प्रश्न येतो, तर तो आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा. तर याचा रेफरन्स देखील आपल्या नोट्समध्ये सापडतो. बघा मी हा चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये बघा दिलेला आहे भुईमुगाचा लीफ स्पॉट टिक्का डिसीज, इथे दिलाय सर्कोस्पोरा. ओके, आता हे जे आहेत रोगकारक बुरशी यामध्ये पण भरपूर हे आहेत, त्यामुळे सर्कोस्पोरावरून तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, जे कोणी वाचलं असेल तर चला, तुम्ही बाकीचे पण करायचं आहे. मक्याचा स्मट आहे, गव्हाचा पण स्मट आहे, टोमॅटोचा विल्ट रोग आहे, त्याचे जे कारक आहेत रोगकारक बुरशी तर हे पाठ करणं गरजेचं आहे. याच्यावर जोड्या लावा तुम्हाला येऊ शकतं. आता हा प्रश्न देखील तुम्ही स्किप करायला हवं. हा देखील ग्रॅज्युएशन लेवलवर हा प्रश्न जातो. मिराबिलिस जलापा, ज्याला आपण 4 o'clock वनस्पती म्हणतो, ही वनस्पती डॅश डॅश कुळातील आहे. आता तुम्हाला कुळ विचारले. कुळ म्हणजे काय? फॅमिली. ओके, खूप डीप मध्ये प्रश्न गेलेला आहे. याचं येते निक्टा जेनेसी. आता हे सर्व जे 4 ऑप्शन दिले आहेत हे फॅमिली दिलेले आहेत. आता तुम्हाला याचा अभ्यास पण नाही आहे. ओके, तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही. तर मिराबिलास जलापा या वनस्पतीला आपण 4 o'clock वनस्पती असे म्हणतो. मराठीमध्ये याला गुलाब बाक्षी असे म्हणतो, कारण ही फुले संध्याकाळी 4च्या सुमारास उमलतात. ही वनस्पती निक्टाजिनेसी या कुळातील आहे, म्हणजे फॅमिलीतील आहे. आणि बाकीचे जर विचार केलं, आता अकॅन्थेसी ही जी आहे यामध्ये प्रामुख्याने अडुळसासारख्या वनस्पती येतात, महत्वाचं आहे. अमारेथिन्सी यामध्ये राजगिरा आणि माठ यासारख्या वनस्पती. आणि सोलानेसी, आपण हा शब्द ऐकलेला असाल. सोलानेसी जी फॅमिली आहे ती बटाटा कुळ ओके ओळखतात. आणि या बटाटा बरोबर वांगी आणि टोमॅटो यांचा कुळ हा सेम आहे, सोलानेसी. ओके, तो चार्ट आपल्याला दिलेला आहे स्टेट बोर्ड मध्ये. आणि मिराबिलस जलापा याची जी ही आहे ही निक्टाजिनेसी कुळातील येते. तुम्हाला माहिती आहे, हा क्रम लक्षात ठेवा. एपीसी ऑफ जी एस, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस. तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय, फॅमिली विचारले. फॅमिली आपल्याला किंगडम माहित असतो, फायलम माहित असतो, जास्तीत जास्त क्लास पर्यंत देखील. एक आय थिंक मागच्या वर्षी बहुतेक ऑर्डर पर्यंत पण प्रश्न विचारलेला होता. आता फॅमिली पर्यंत गेलेला आहे आयोग. कुठे गेलेला आहे? फॅमिली. आणि खूप गोष्ट म्हणजे आता 12वी पर्यंत ना किंगडम आणि फायलम ओके जास्तीत जास्त क्लास इथपर्यंतच कव्हर होतं. पण तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला जर गेलात तर त्यामध्ये ऑर्डर, फॅमिली, जिनस हे सर्व तिथं कव्हर होतं. खूप म्हणजे वास्ट आहे हा. आता एका प्रश्नासाठी म्हणून ग्रॅज्युएशनची सगळी पुस्तकं वाचत बसायचं नाही. ओके, ते आपण पुढे नोट्समध्ये महत्वाचे ते कंटेंट ऍड करत जाऊ आणि तुम्हाला ते देऊ. तुम्ही ते वाचत बसू नका. चला, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? तर ते आहे हिपॅरिन. बघा आपले जे नोट्स आहेत त्यामध्ये आहे रक्त ट्यूब मधून जाताना हिपॅरिन सारखे अँटीकोअँग्युलेंट आवश्यक आहे. तर याच्यातून हा प्रश्न कव्हर होतो. समजलं? हा सुद्धा इझी आहे. त्यानंतर विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू विचारलेत. सिंपल आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस वर हा प्रश्न आलेला आहे. एड्स सर्वांना माहिती आहे, हा PYQ आहे. ओके, म्हणजे एचं काय येणार आहे? 4 येणार आहे. मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणू म्हणजे ज्याला आपण HIV असे म्हणतो. एचं 4 असणारा असा एकमेव ऑप्शन आहे बघा, 3 नंबर, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 येणार. ओके, म्हणजे बाकीचं माहितच पाहिजे असं काय नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण चेक करू बघा, कांजिन्या बघा 3 येणार आहे. काय येणार आहे बघा? व्हेरिसेला झोस्टर विषाणू आहे. लिव्हर डॅमेज अँड सिरोसिस सीचं 2 आहे. हिपॅटायसिस B विषाणू. हे लक्षात ठेवा, भविष्यात जर प्रश्न आला तर हे माहित पाहिजे आपल्याला, आयोगाने विचारलेला आहे. रक्तस्रावी ताप याला आपण डेंग्यू म्हणतो. ओके, विषाणू. तापावरून तुमच्या डेंग्यू लक्षात येईल, त्यामुळे असं पण तुम्ही जाऊ शकताय. ओके, पण ड चं 1 बघा 3 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हे एड्स आहे त्याचं काय येणार आहे? 4 असा एकमेव दिलेला आहे बघा, ए मध्ये 4, त्यामुळे याच्यानुसार तुम्ही जाऊ शकताय. तर आपला जो चार्ट आहे बघा नोट्स मधील, तर त्यामध्ये दिलेला आहे एड्स, जे विषाणूचं नाव आहे HIV ते दिलेलं आहे.
प्रभावित अवयवावर काही आयोगाने प्रश्न विचारलेला नाही. ओके, आतापर्यंत तरी लक्षणे काय सर्वांना कॉमन तीच असतात जवळपास, पण विषाणूचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला माहित पाहिजे, कारण बऱ्याचदा आयोग असं विचारलेला आहे. फ्लू असेल, इन्फ्लुएन्झा त्याचा मिक्झो विषाणू आहे, लक्षात ठेवा. चिकन पॉक्स आपण बघितलं, आता व्हॅरिओला विषाणू आहे. स्मॉल पॉक्स पण सेम आहे. ओके, त्यानंतर गोवर ज्याला आपण मिझल्स म्हणतो, मॉर्बिली विषाणू आहे. समजलं. पोलिओचा पोलिओ विषाणू आहे. एड्सचा HIV, हे लक्षात तुमच्या पाहिजे. नेक्स्ट बघा, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा हा किती टक्के असतो, हा सुद्धा स्टेट बोर्डमध्ये कव्हर होतो. तर आपल्या नोट्समध्ये पण दिलेला आहे. रक्ताचे प्रमुख 2 मुख्य घटक असतात, एक आहे द्रव प्लाझ्मा आणि दुसरा आहे रक्तपेशी. त्यामध्ये जे द्रव प्लाझ्मा हा किती टक्के असतो, तर तो 55% असतो, ऑप्शन नंबर 2. ओके, आणि बाकी जे रक्तपेशी आहे ते 44%. समजलं. तर अशा पद्धतीनं आपण सर्व पेपरचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. यामध्ये देखील मी तुम्हाला सांगते, जवळपास 15 पैकी तुम्हाला 13 क्वेश्चन्स हे आलेच पाहिजे होते. ओके, 2 प्रश्न तुम्ही स्किप केला तरी चालला असतं, ते आपण पाहिलेले, म्हणजे त्याचा रेफरन्स आपल्याला कुठंच मिळत नाही. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, ओके, तो झुऑइडचा एक प्रश्न, तो एक, आणि आणखी एक होता. असे 2 प्रश्न आपल्यासाठी अननोन होते. 4 o'clock जी प्लांट होती ते पण आपल्याला माहित नव्हतं, त्याची फॅमिली माहित नव्हती. ओके, आणि एखादा दुसरा इकडे तिकडे जर नाहीच तुम्हाला आला तर मॅक्झिमम तुम्हाला 12+ तर यायलाच पाहिजे होता. जे बी आणि सी हे जे दोन्ही पेपर आहेत 2025चे, त्यामध्ये 12+ तुम्हाला सहज येऊ शकतात. समजलं. सर्वच विषयामध्ये मी तुम्हाला सांगते 1 ते 2 प्रश्न हे अननोन असतात आणि ते कोणालाच येत नाहीत. समजलं. आणि जे बाकीचे प्रश्न जे असतात 11 असतील, 12 असतील किंवा 13 प्रश्न टोटल, तर हे प्रश्न आपल्याला आलेच पाहिजे, कारण ते सर्वांनाच येतात. तेच प्रश्न जर तुम्ही चुकवला, आता बेसिक प्रश्न जर तुम्ही चुकवला तर तुम्ही मेरिटमधून तिथून बाहेर पडणार आहे. ओके, त्यामुळे जे अवघड प्रश्न येतात 1-2 त्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा बाकीचे जे प्रश्न आहेत त्याकडे तुम्ही फोकस करायला हवं, मग ते कोणताही विषय असू दे. आणि जे 1-2 प्रश्न कठीण येतात त्याच्यासाठी तुम्हाला वेळ जर असेल तर तुम्ही विचार करू शकता, काही लॉजिक असेल तर लॉजिकनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजलं. आणि जर तुम्हाला रिस्कच घ्यायची नसेल तर मग तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही. स्किप केला तरी तुम्ही काही स्पर्धेतनं बाहेर पडत नाही, 1-2 प्रश्न तरी. ओके, रिस्क घेतला, जर बरोबर आला तर ठीक, जर चुकलास तर तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाणार, हा पण प्रश्न आहे. ओके, त्यामुळे ज्या त्यावेळी ते तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे, पण असा अट्टहास नाही करायचा की मला आउट ऑफ मार्क्स पाडायचा आहे. ही आपली काय 10वी आणि 12वी पर्यंतची परीक्षा नाही, स्पर्धा परीक्षा आहेत. काही क्वेश्चन्स हे तुम्हाला अवघड जातील. ओके, कधी कधी 1-2 प्रश्न येतील, कधी 4 प्रश्न येतील एका सब्जेक्टमध्ये अवघड, त्यामुळे घाबरायचं काहीच नाही. पण सिलेबस ओरिएंटेड किंवा सिलेबस सोडून तुम्हाला काहीच आयोग हे विचारत नाही. समजलं. त्यामुळे जे आहे, आणि तुम्हाला मेन सोर्स आयोगाचा PYQ आहे, त्या PYQचा स्टडी करत करत आपण अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपण आपल्याला एक दिशा मिळते. ओके, डायरेक्शन मिळते, आपण कसा अभ्यास केला पाहिजे. रेफरन्स बुक आहे, सगळे जे वापरतात तेच आपण वापरतो, मात्र बेसिक आपले जे स्टेट बोर्ड्स आहेत ते पहिला तुम्ही वापरून मग बाकीचे तुम्ही रेफरन्स बुक वापरू शकता. चला, जर तुम्हाला काही शंका असेल तर आपला जो नंबर आहे 88 30 68 29 62, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जर काही शंका असेल, सायन्सच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही विषयाबाबतीत असेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर आपण आता थांबू आणि भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू सो मच.